सगळेच उमेदवार पक्का आणि धडाडीचे आहेतच. त्या मनाने झोळसाहेब आणि हिंगमिरे साहेब तर नक्कीच, कारण झोळसाहेबांनी बरीच कामं आमच्या कार्यालयाची, इथली आपली इंदिरा कॉलनी, इंदिरा सोसायटीची पूर्ण कामं त्यांनी पुढे होऊन केलेली आहेत. बरं, जसं तुम्ही झोळ साहेबांचं आणि हिंगमिरे साहेबांचं नाव घेतलं, त्यांनी आत्तापर्यंत कुठली कुठली कामं केली आहेत, सामाजिकरित्या असू दे, गोरगरिबांना असू दे किंवा कोरोनाच्या काळात असू दे, ते सांगाल का? कोरोनाच्या काळात तर म्हणजे दवाखान्यापर्यंतची सर्व सोयी, निदान अन्न, वस्त्र, निवारा याची पण पूर्तता केलेली आहे. नंतर स्वच्छता, मेन म्हणजे आमची कॉलनी पूर्ण क्लीन आहे. कारण इथं अगोदर हे होतं, म्हणजे पूर्ण कचरा इथं येऊन टाकत होते, ते सगळी कंपाऊंड करून इथं यांनी बांधकाम वगैरे करून स्वच्छ झालेलं आहे. आणि पाण्याची सोय पण आज ना उद्या थोडंफार होईल, मागं पुढे खरं होईल याची गॅरंटी आहे. अजून कुठली समस्या आहे का तुमच्या भागाची की जो सोडवणं बाकी आहे? नाही, कोणती समस्या नाही, फक्त थोडं गटरीचं काम आहे, ते त्यांनी पूर्ण करून घेतील. आता तुम्ही ज्या उमेदवारांची नावं घेतली ते सगळे उमेदवार भाजप पक्षाचे आहेत. मग आता वर तर सत्ता भाजपची आहे आणि पुन्हा भाजपच निवडून यावं असा का अट्टाहास आहे तुमचा? त्यांचं काम चांगलं आहे, बोलतात ते करून दाखवतात, त्यामुळे भाजपच यावं अशी इच्छा आहे. धन्यवाद.